मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। आत्मानुशासन ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये गुणभद्र आचार्यांनी आम्हाला निर्देश केला की जीवनात 4 आराधना तुला पाळायच्या आहे. या 4 आराधना पाळत असताना सम्यक दर्शन आराधना जर तू जीवनात पाळत असशील आणि त्यानंतर येणाऱ्या चारित्राला जर तू अंगीकार केलं आणि हे चारित्र संपन्न होणार आहे अणुव्रतांच्या माध्यमातून. एकदम हाय डोस आचार्यांनी दिलेला नाही, एक एक स्टेप आम्हाला पुढे पुढे नेत. पहिल्यांदा अहिंसेचं वर्णन सांगितलं आणि त्यानंतर खोटं बोलणं, चोरी करणं आदी पापांचाही त्याग करण्याची प्रेरणा दिली. त्या अनुषंगाने आम्हाला पैशून्य, कपट, नंतर दैन्य या सगळ्या गोष्टी, जितक्या काही पापक्रियेमध्ये गोष्टी येतात, या पाप गोष्टी आम्हाला जीवनातून वजा करण्याची प्रेरणा दिली. आणि का हे सांगितलं की जर या आम्ही अनुव्रतांचं जीवनात पालन केलं तर धर्म आमच्या जीवनात सहज अवतरित होतो. धर्म आला की अर्थ मिळतो, अर्थ आणि धर्म असेल तिथे यश आहे आणि ज्या ठिकाणी या 3 गोष्टी आहे त्या ठिकाणी सुख देखील जीवनात मिळणार आहे, एकावर एक. अशा तऱ्हेच्या ह्या प्रक्रिया आहे. सर्वात कोणतीही गोष्ट करायची असेल तर धर्माचं अधिष्ठान तू जीवनामध्ये ठेव आणि म्हणजे पुण्य किंवा धर्म कमवण्यासाठी तू रात्रंदिवस अहर्निश तू प्रयत्न कर, हे आचार्यांनी आम्हाला सांगितलं. कारण लोकद्वयहित अर्जय हे शब्द मागच्या गाथेमध्ये ठेवले की दोन्ही लोकांमध्ये हित करण्यासाठी इहलोकही त्यांनी सांभाळल्या गेला आणि परलोक देखील सांभाळल्या गेला. एक वर्तमान काळामध्ये सदाचाराचं पालन हे दोन्ही प्रकारच्या लोकाला सांभाळणारं असं कार्य आहे. आता पुढच्या गाथेमध्ये किंवा श्लोकामध्ये आचार्य सांगतात की व्रती जे आहे, व्रती देखील त्यांच्यावर उपसर्ग येतो. वेळ कुणावरही सांगून येत नाही. तपश्चरण करण्यासाठी तल्लीन झालेले आहे. कदाचित एखाद्या तिर्यंचन किंवा देव किंवा मनुष्यकृत उपसर्ग त्या ठिकाणी होऊ शकतो. तैरश्च मानवम दैवम उपसर्गम सहेधुना सामायिकामध्ये प्रतिज्ञा मुनींनी केलेली आहे की हा आता मी परिशः उपसर्ग सहन करेल. उपसर्ग आला तरी मी घाबरणार नाही, त्याला तशाच रीतीने मी सामोरं जाईल. पण कदाचित असंही होऊ शकतं की आत्मरक्षार्थम हिंसानृतादी क्वचित स्यात्. असं होईल का? तर तेच या ठिकाणी सांगतात की पुण्यशील जीवांना उपसर्ग आला तरी देखील तो उपसर्ग ते दुःखदायक मानत नाही आणि कदाचित स्वरक्षणाकरता खोटं पाप किंवा अशा प्रकारचं पाप करत असतील असं आमचं मनात असेल तर त्याचा आचार्य काय करतात, या ठिकाणी कथन करतात की असं प्रकारचं त्यांच्याही जीवनात येते. आम्ही अनेक लोकांची चरित्र वाचलेली आहे आणि त्या चरित्रांमध्ये आम्हाला हे दिसतं की जितकी व्यक्ती मोठी आहे तितके त्यांच्यावर संकट देखील जास्त प्रमाणात येतात. लहानांना, छोट्या माइंडवाल्यांना त्याची कल्पना येऊ शकत नाही, पण जे अशा प्रकारचं कार्य करतात त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या उपसर्गांना
समोर जावं लागतं. आणि त्यासाठी ही गाथा या ठिकाणी सांगत आहे की उपसर्ग आला तर त्यांच्या जीवनात तो उपसर्ग कशा प्रकारे फलप्रद होतो, की त्यांना डिप्रेशन मध्ये म्हणजे त्यांना अशा प्रकारचे भावनेमध्ये जातात का ते, की आता हे उगीच मी पाहिलं, अशा प्रकारचा मनाचा विचार होतो का, याचा आचार्य या ठिकाणी समर्थन करतात. पुण्यं कुरुष्व कृतपुण्यमणिदृशोऽपि नोपद्रवोऽपि भवति प्रभवैश्च भूत्यै संतापयन् जगदशेषमशीतरश्मिः पद्मेषु पश्य विदधाति विकासलक्ष्मीम्. पुण्यम कुरुष्व, पहिल्यांदा तर सांगितलं युवा पुण्यम कुरुष्व, तुमच्याकडून पुण्यच तुम्ही करा. कारण कृतपुण्यम, अशा ज्या लोकांचं पुण्य आहे अशा पुण्यवान जीवांना अनिदृशः अपि, असाधारण असा उपद्रव देखील त्यांच्या जीवनात जर आला तरी देखील ते न उपद्रवः अभिभवन्ति, ते उपद्रवानी भयभीत होत नाही. पार्श्वनाथ स्वामींच्या जीवनामध्ये त्यांच्यावर कमठाणी घोरोपसर्ग केला, ओले बरसले, गारांचा पाऊस पडला, मुसळधार वर्षा झाली, परंतु ते डगमगले नाही. म्हणून त्यांच्यावर उपद्रव उपसर्ग कोणताही प्रभाव दाखवू शकले नाही. आमच्या कथा ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या अनेक कथा आम्हाला दिसतात की ज्यांच्यावर उपसर्ग झालेले आहे, पण ते आपल्या ध्यानातून च्युत झालेले नाही. दुर्योधनादी 5 पांडवांवर अशा प्रकारचे लोखंडाचे तप्त आभूषण घातल्या गेली, पण ते आपल्या ध्यानापासून च्युत झाले नाही. शत्रुंजय पर्वतावर त्यांनी त्या ठिकाणी 3 पांडवांनी मोक्षाची प्राप्ती करून घेतली. अनेक उदाहरणं आम्हाला सापडतील. आणखी तर जर पाहायला गेलं आम्ही तर सुकोशल मुनी आहे, सुकुमार मुनी आहे, महासती सीता आहे, की सीतेच्या जीवनात देखील तिला शेवटी अग्निपरीक्षा द्यावी लागली. पण अग्निपरीक्षा देताना देखील अग्नी हा थंड परिणमला. त्यांनी स्वतःची उष्णता त्या ठिकाणी त्याजली आणि तिचं रक्षण केलेलं आहे. हे सगळं म्हणजे महान पुरुषांच्या जीवनामध्ये देखील उपसर्ग येतात. कधी कधी आमची ही चुकीची दृष्टी असते की संकटांचा सामना हे फक्त खालच्या लोकांना करावा लागतो. असं नाही. जे अत्यंत महान पदवीधारी आहे, नारायण, आम्हाला आठवते श्रीकृष्णाला मृत्यू कसा झाला. जरासंघाचा बाण लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला. वज्र ऋषभ नाराचं संवहन झालं त्यांचं शरीर, एका पायामध्ये चुभलेल्या त्या बाणाच्या याने मृत्युमुखी ते पडले. आणि त्याही अवस्थेत श्रीकृष्णानी जरासंघाला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, जर बलराम आले तर तुला ते जिवंत सोडणार नाही, तुला ते मारतील, तू त्यांच्या समोर जाऊ नको आणि तू इथून ताबडतोब निघून जा. श्रीकृष्णानी अशा प्रकारची त्याला प्रेरणा पण दिलेली आहे. ह्या सगळ्या कथा भागांच्या वरून आम्हाला हे दिसतं की त्या ठिकाणी पुण्यवान लोकांच्या जीवनामध्ये देखील उपसर्ग आलेले आहे आणि ते उपसर्ग त्यांनी अत्यंत धीराने शांत चित्ताने सहन केले आणि त्याचा परिणाम काय झाला, प्रभवेच्च भूते. उलट उपसर्गामुळे त्यांची उंची ही अधिक वाढलेली आहे, म्हणून त्यांच्यासाठी ते विभूतीचं स्थान बनलं. सामान्य केवलींची नावं आमच्या ग्रंथामध्ये माहित नाही. आम्ही सांगतो की एका तीर्थंकरांसोबत कितीतरी इतके कोडाकोडी मुनी मोक्षाला गेले, त्यांचे नाव माहिती नाही. पण जर आपल्याला 10 उपसर्ग महावीर स्वामींच्या म्हणजे समकालीन किंवा केवल ज्ञानाच्या त्या कालामध्ये 10 मुनी उपसर्ग केवली झाले, त्यांची नावं सांगा म्हटलं
तर आम्हाला ती ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आम्हाला आठवत नसली तरी ग्रंथांमध्ये ती नावं निश्चित आहे की अशा प्रकारे प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये 10-10 उपसर्ग केवली बनलेले आहे. उपसर्ग केवलींची नावं महापुराणांमध्ये म्हणजे त्याला जणू काही विभूती प्राप्त झाली, त्यांचे ते उच्च पदावर त्या ठिकाणी पोहोचलं, त्यांची काय झाले, एक प्रकारची वृद्धिंगतता झाली, त्यांची विभूती ही त्यामुळे वाढलेली आहे. म्हणून प्रभवेच्च भूते, भूते म्हणजे विभूती, ही वाढलेली आहे. आता उदाहरण दिलेलं आहे आचार्य, परत खालच्या ओळीत उदाहरण देतात की पद्मेषु पश्य, पद्माला पहा, पद्म म्हणजे कमळाला बघ, जो जगत अशेषम अशीत रश्मी ही संतापयन, जो सूर्य अत्यंत तेजपुंज होऊन संपूर्ण जगाला काय करतो, आपल्या उष्ण किरणांनी संताप निर्माण करतो है ना. उन्हाळ्यामध्ये त्याची तप्तता आम्ही बघू शकतो, 45 डिग्री 46 डिग्री पर्यंत गेल्यानंतर तो जो सूर्य आहे तो सर्व प्राणी मात्रांना संताप देण्यासाठी निमित्त कारण बनतो. पण आचार्य सांगतात पद्मेषु पश्य, त्या सूर्य विकासी कमळाकडे पहा, ते मात्र तो सूर्य त्या सूर्यविकासी कमलांना मात्र काय करतो, विकास लक्ष्मीम विदधती, त्याला फुलण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी तो सूर्य त्या ठिकाणी कारणीभूत होतो. याचा अर्थ असा आहे की असा प्रकारचा उपसर्ग जरी आला तरी देखील काय होणार आहे, त्या पद्मासाठी, त्या कमळासाठी तो सुखावह आहे. त्याप्रमाणे मुनींच्या जीवनात अशा प्रकारचे कठीण प्रसंग आले, उपसर्ग आले तरी देखील कमळाप्रमाणे त्याचं मूल्य अधिक वर्धित होणार आहे. त्यानंतर आचार्य सांगतात की जर एखाद्या प्रकारचा असा उपसर्ग आला किंवा संकट आलं तर त्या संकटाचा तर सामना आम्हाला पुरुषार्थाने करावा लागेल. त्याच्यासाठी आम्हाला दैवावर अवलंबून राहून चालत नाही. आमच्या दैवात असेल तसं घडेल, आम्ही त्याचा काहीही प्रतिकार करणार नाही, अशा प्रकारचं म्हणून चालणार नाही. म्हणून कधी कधी असं म्हटलं जातं की पुरुषार्थपूर्वक शत्रूचा नाश करून उपसर्ग निवारण करणं हे श्रेयस्कर होतं, शक्य होतं. म्हणून केवळ पुण्याच्या मागे, केवळ दैवाच्या मागे लागून चालणार नाही, तर तुम्हाला पुरुषार्थाची देखील सिद्धी करावी लागेल. पुरुषार्थाशिवाय कार्य होत नाही. तुम्ही नुसते अकर्मण्य राहून म्हणजे मी काहीही करणार नाही आणि मला माझ्या दैवामुळे सगळं काही मिळालं पाहिजे, मी पुरुषार्थ अजिबात करणार नाही असं समजून तुमचं भागणार नाही. अशा प्रकारची शंका जर कुणी घेतली तर त्याचं निवारण करण्यासाठी आचार्य या ठिकाणी आता परत गाथा ठेवत आहे. म्हणजे दैव श्रेष्ठ की पुरुषार्थ श्रेष्ठ हा जुनाच वाद आहे आणि या वादाला या ठिकाणी त्यांनी उचलून धरलेला आहे. जर आम्ही म्हटलं की माझं पुण्य आहे पण मी प्रतिकार काहीच करणार नाही आणि माझं संकट दूर झालं पाहिजे, तर अशा प्रकारचं होणार नाही असं पुरुषार्थवादींना वाटतं. आणि म्हणून तो त्या ठिकाणी सांगतो की पुरुषार्थपूर्वकच कोणत्याही गोष्टींना संपन्न करता येतं, केवळ दैवावर भरोसा ठेवून चालत नाही. असा प्रश्न जर मनात उत्पन्न झाला तर त्याच्या समाधानार्थ आचार्य आता 32 नंबरची गाथा ठेवत आहे. नेत्रायत्र बृहस्पती प्रहरणम वज्रम सुरा सैनिका स्वर्गो दुर्गमनुग्रह खलु हरे रै रावणो वारणा इत्याश्चर्य बलन्वितोऽपि बलभिद भग्न परे संगरे तद्व्यक्तं ननु दैवमेव शरणं धिक धिक वृथा पौरुषम. या ठिकाणी सांगतात की
काय आहे वृथा पौरुषम, पुरुषार्थ करणं व्यर्थ आहे हे आचार्य सांगत आहे. नेता यत्र बृहस्पती ही, नेता म्हणजे ज्याचा मंत्री हा बृहस्पती होता, इंद्र आहे. आणि इंद्राचा मंत्री कोण? तर बृहस्पती. बृहस्पती म्हणजे जो सुरलोकामध्ये गुरुचं कार्य करतो त्याला बृहस्पती म्हटल्या जातात. म्हणजे म्हणजे देवांचा जर गुरु कोणता असेल तर ते आहे बृहस्पती. म्हणजे आणि हे बृहस्पती हे इंद्राचे मंत्री आहे. म्हणून नेता यत्र बृहस्पती, नेता म्हणजे मंत्री, या ठिकाणी बृहस्पती आहे. आता इंद्राचं शस्त्र कोणतं आहे? तर प्रहरणम वज्र. प्रहरण वज्र हे ज्याचं शस्त्र आहे. सुरा सैनिक हा, आणि त्याला सैनिक सगळे देव, त्याच्या हाताखालचे सगळे देव हे त्याचे सैनिक आहे. दुर्गम किल्ला कोणता? अभेद्य किल्ला त्याच्यासाठी आहे. स्वर्ग हा अभेद्य किल्ला त्याच्यासाठी आहे, कारण तो स्वर्गामध्ये राहतो. नंतर अनुग्रह हरे हे, त्याच्यावर विष्णूचा अनुग्रह आहे. म्हणजे विष्णूचं त्याला सहाय्य पण आहे. विष्णू हा इतर लोकांमध्ये सृष्टीचा रक्षण करता म्हटल्या गेला, म्हणून विष्णूचं त्याच्यावर वरद हस्त आहे. नंतर ऐरावणा वारण, ऐरावत नावाचा हत्ती त्याच्याजवळ आहे. इति आश्चर्य बलन्वित, अशा प्रकारच्या आश्चर्यरूप परंपरांनी तो बलवसंपन्न असताना सुद्धा काय झालंय? बलभीही भग्न. तो जो बलभीही आहे हा तो इंद्र पराजित झालेला आहे. कुणाकडून? तर परैही, शत्रूकडून. आणि कुठे? तर संगरे, संग्रामामध्ये. कथा असावी एखादी की रावण किंवा अशा प्रकारचं शत्रू आणि इंद्र यांच्यात युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये इंद्राचा पराजय झाला. आणि म्हणून हे सुनिश्चित आहे की तद्व्यक्तम ननु देवम एव शरणम. म्हणून मला असं वाटतं, आचार्य म्हणतात की खरोखर दैव हे श्रेष्ठ आहे. धिक धिक पौरुषम, हे पौरुष याचा धिक्कार आहे, निष्फळ आहे. अशा प्रकारची दैवाला प्रधानता देऊन यांनी हे कथन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु कार्य पुरुषार्थाने होते की दैवानी होते, याचं उत्तर पण आम्हाला, जरी आचार्यांनी या ठिकाणी एक बाजू घेतली आणि आचार्यांनी उत्तर दिलं की केवळ दैवही चालत नाही, केवळ पुरुषार्थही चालत नाही, दोहोंचा योग्य समन्वय जीवनात असेल तरच कार्य घडताना आम्हाला दिसते. याचं उत्तर आम्हाला पण सापेक्षतेने द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला पुरुषार्थ आम्ही करतो पण कार्यसिद्धी दिसत नाही, आणि केवळ दैवाच्या आम्ही अधीन राहिलो तरी देखील दैवानी सगळ्याच गोष्टी आम्हाला मिळतील असं देखील नाही. दैव पण शेवटी पूर्व पुरुषार्थच आहे. म्हणून कार्य सिद्ध होताना या दोन्ही गोष्टी, दैव आणि पुरुषार्थ, या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात असायला हव्या. याचं योग्य सामंजस्य आम्ही जीवनात साधायला हवं. पुढे चालून जेव्हा ग्रंथ आम्ही उघडतो आणि पाहतो दैव श्रेष्ठ की पुरुषार्थ श्रेष्ठ, अशा प्रकारचं बघतो, त्यावेळेला कार्यसिद्धीसाठी आम्हाला 5 समवायांचा नियम दिसतो. 5 समवाय, मध्यंतरी पण मी 5 समवायांवर बोललेली होती. आणि 5 समवाय कोणते आहे? कोणी सांगू शकेल 5 समवाय कोणते की जे कार्यसिद्धीसाठी 5 समवाय आचार्यांनी सांगितलेला आहे? त्याच्यामधला उपादान, पहिला कारण, समवाय निमित्त, सांगितलेला कारण. आहे उपादान, निमित्त, भवितव्यता, काललब्धी आणि पुरुषार्थ. पुरुषार्थ. पहिल्यांदा तर सांगितलं त्रिकाली उपादान. पहिलं सांगितलं की त्रिकाली उपादान. त्रिकाली उपादान याचा अर्थ त्या वस्तूमध्ये ते कार्य होण्याची योग्यता असायला हवी. पण लगेचच सांगितलं त्रिकाली उपादानात कधीही कार्य होत नाही. कार्य जे होतं
ते क्षणिक उपादानात घडतं. म्हणून दुसरं सांगितलं क्षणिक उपादान, ज्यालाच आम्ही म्हणतो भवितव्यता, नियती. हे तिसरं सांगितलं ते कार्य येण्याचा विशिष्ट समय यावा लागतो. समयाच्या आधी कुठलंही कार्य होत नाही. समजा आम्हाला सम्यक दर्शन ज्या समयात प्राप्त होणार आहे त्या समयात आम्हाला ते प्राप्त होणार आहे. आम्हाला ते आधी होऊ शकत नाही. ज्या समयात मोक्षाला जायचं आहे त्या समयामध्येच आम्ही मोक्षाला पोचणार आहे. ही आहे काललब्धी. चौथं सांगितलं की हे कार्य होत असताना पुरुषार्थ म्हणजे स्वतःचं सामर्थ्य, आत्मिक बल पण वापरल्या गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय कार्य होत नाही. आणि पुरुषार्थ हा तर प्रति समय प्रत्येक जीवाचा सुरू आहे आणि तो होणारच आहे. आणि पाचवं कारण सांगितलं जे बाह्य कारण आहे ते सांगितलं की निमित्त. आदिनाथ स्वामींना 83,000 वर्ष पर्यंत वैराग्याची प्राप्ती झाली नाही. 84 लाख वर्ष आयुष्य त्यांचं होतं. 83 लाख वर्ष निघून गेले, त्यांना वैराग्याची प्राप्ती झाली नाही. याचा अर्थ हा आहे की त्यांना तेव्हाच 83,000 लाख वर्ष गेल्यावरच वैराग्य होणार होतं. ही झाली नियती, ही झाली त्यांची काललब्धी. त्याच्या आधी त्यांना होणार नव्हतं. किंवा दुसरं उदाहरण आम्ही बघू शकतो की महावीर स्वामींना निर्वाण प्राप्त झाल्यानंतर गौतम स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. जोपर्यंत महावीर स्वामी होते तोपर्यंत त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. म्हणून कदाचित असंही कधी कधी म्हटलं जातं की महावीर स्वामीच्या निर्वाणानंतर म्हणजे निर्वाणाचं निमित्त कारण मिळून गौतम स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे तो काळ विशिष्ट काळ यावा लागतो, त्याच काळी त्यांना ते कार्य प्रत्येकाच्या जीवनात घडताना दिसून येतं. पण हे जर मानून आम्ही जर उदास होत असू की आता काय करायचंय, मग मला तर जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल तेव्हा होईल, मी पुरुषार्थ काही करणार नाही, असा जर आमचा भाव असेल तर आचार्य सांगतात ज्या समयात तुला ते कार्य होणार आहे, संपन्न होणार आहे, तेव्हा तुझ्याकडून तसा पुरुषार्थ निश्चितपणे घडणारच आहे, त्याला आम्ही टाळू शकत नाही. तर अशा तऱ्हेने पाचही समवाय जीवनात असतातच असतात, प्रति समय असतात आणि ते त्या समयातलं कार्य म्हटलं जातं. आम्हाला कार्य म्हणजे काहीतरी वेगळं केलं त्याला आम्ही कार्य म्हणतो, पण असं नाहीये. प्रति समय कार्य घडतच आहे. कोणतं ना कोणतं कार्य प्रत्येकाच्या जीवनात घडत आहे, त्याला आम्ही कारणही म्हणू शकतो आणि कार्य पण म्हणू शकतो. इथे ठोकळ मानाने कारण घेतलं आहे, म्हणून ही ठोकळ मानाने आम्ही अशा प्रकारची उपपत्ती लावली. आणि दैव श्रेष्ठ की पुरुषार्थ श्रेष्ठ यावर आम्ही सांगितलं की पाच समवायपूर्वकच कार्य घडत असतं. कधी कधी दैवाला पुरुष प्रधानता दिली जाते, म्हणजे आम्ही विशेष प्रयत्न न करता मिळालं तर आम्ही म्हणतो की माझ्या दैवात होतं म्हणून मिळालं. आणि कधी कधी विशेष प्रयत्न करावे लागतात आणि तेव्हा उपलब्धी होते, त्यावेळेला आम्ही असं म्हणतो की आम्हाला पुरुषार्थाने हे प्राप्त झालं. कथन एकाच होतं, पण समवाय योग चारही असतातच असतात. म्हणून यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं दुमत असणार नाही. याच अनुषंगाने स्वामी समंतभद्र आचार्यांनी आप्तमीमांसामध्ये कारिका ठेवली की पूर्वापेक्षाया मिष्टानिष्टम स्वदैवतः बुद्धिपूर्व व्यपेक्षाया मिष्टनिष्टम स्वपौरुषात. याचा अर्थ काहीही विचार न करता अकस्मात जर इष्टानिष्ट घटना आमच्या जीवनात घडल्या तेव्हा दैवाची प्रधानता समजावी. काहीही विचार केला नाही आणि योगायोगाने सहज म्हणून आमच्या जीवनात ती घटना घडली. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती घर बांधत आहे आणि पय्या खोदत आहे. पय्या खोदत असताना तिला अकस्मात धनाचा साठा मिळाला, तर या वेळेला काय म्हणू, तिचं दैव प्रबल होतं.
पण दैव प्रबल आहे, कथनामध्ये झालं, पण कार्य मात्र पाचही समवाय पूर्वक झालं. किंवा एखाद्या वेळेला एखाद्याचा अपघातात मृत्यू होतो, त्यावेळेला समजायचं की दैवापुढे कुणाचंही काहीही चालत नाही. आणि जेव्हा पूर्वापर विचार करून प्रयत्न करून इष्टानिष्ट प्राप्ती होते, तेव्हा पुरुषार्थाची प्रधानता समजायची आणि दैवाची गौणता समजायची. जसं एखाद्याने धंदा सुरू केला, जाणीवपूर्वक केलाय, स्वतःचा पैसा वापरून खर्च करून त्या ठिकाणी धंद्याची उभारणी केलेली आहे. तर अशा प्रकारे व्यापारादी कार्य करून जेव्हा त्याला धनाची प्राप्ती झाली, तेव्हा हे समजायचं की या ठिकाणी काय, हे पुरुषार्थ प्रधान आहे. पुरुषार्थ प्रधान आहे, पण तिथेही दैवाची साथ असेल त्याच प्रमाणात लाभ नुकसान होणार असतं. अशा तऱ्हेने हा सगळा दृष्टिकोन अनेकांत पद्धतीने आम्हाला घटित करायचा आहे. यानंतर पुढच्या अकाल श्लोकामध्ये मरण आचार्य आपण कशामध्ये अकाल मरण हे आपण म्हणजे दैवानीच आहे असं लावायचं नाही, की काय अकाल म्हणजे? मरणामध्ये काय आहे, जीवाचे संक्लेश परिणाम होतात आणि संक्लेश परिणाम होऊन त्याची जी आयुस्थिती आहे, ही आयुस्थितीचं अपवर्तन होतं. अपकर्षण नाही, अपवर्तन होतं. अपवर्तनामध्ये काय झालं, आयुचे सगळेच्या सगळे निषेध खाली आले आणि हे अकाल मरण शेवटच्या अंतर्मुहूर्तातच घडू शकतं, उदीरणापूर्वक, इतरत्र नाही. शेवटचा ज्यावेळेला आयुचा आता अंतर्मुहूर्त राहिलेला आहे की त्या समयात आता त्याचे वरचे सगळे निषेध खाली आले. म्हणजे समजा एखादी व्यक्ती 50 किंवा 60 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेली आहे आणि 50व्या वर्षी तिला एखादा मेजर ऍक्सिडेंट झाला किंवा आणखी काही झालं, तर त्या शेवटच्या 50व्या वर्षीच्या शेवटच्या अंतर्मुहूर्तात वरील 10 वर्षाचे सगळेच्या सगळे निषेध त्या समयात येऊन, अंतर्मुहूर्तात येऊन सगळे निर्जरित झाले. तिथे आयुकर्माची उदीरणा झाली आणि मग उदीरणापूर्वक ते मरण झालं, म्हणून त्याला अकाल मरण म्हटलेलं आहे. आणि अकाल मरणासाठी निश्चित हा नियम आहे की त्याला आयुबंध झालेला नसला पाहिजे. ज्याला पूर्वी आयुबंध झालेला आहे त्याचं अकाल मरण त्रिकाल वरती होत नाही. जसं आम्हाला माहिती आहे, गुजरातच्या प्लेन ऍक्सिडेंट मध्ये सगळ्या जणांचा मृत्यू झाला, एकच व्यक्ती त्याच्यातून वाचली. आठवते ना? एकच व्यक्ती का वाचली? ती वाचली याचा अर्थ तिला पहिल्यांदा आयुबंध झालेला होता, म्हणून ती वाचली. आणि बाकीचे सगळे जे मेले त्यांना आयुबंध त्या शेवटच्या समयात त्या सगळ्यांच्या आयुकर्माची त्यांच्यानुसार उदीरणाहून ते सगळेच्या सगळे निषेध उदयावलीत आले. उदयावलीत आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना अंतर्मुहूर्त आधी आयुबंध पडला. आयुबंध पडल्यानंतर छोटा अंतर्मुहूर्त कालपर्यंत आयुची आबाधा इथे व्यतीत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जरी आम्ही म्हणतो की ऑन स्पॉट व्यक्ती गेली, आमचं बोलणं असंच असतं की ऑन स्पॉट गेली, ती ऑन स्पॉट नाही, एक अंतर्मुहूर्त आधी आयुबंध होईल. आयुबंध झाल्यानंतर, कारण नवीन आयुची आबाधा इथेच व्यतीत व्हावी लागते, ती आबाधा इथे व्यतीत होईल आणि नंतर त्या व्यक्तीचं मरण होईल आणि आयुचे सगळे निषेध त्या एका शेवटच्या अंतर्मुहूर्तात पूर्णच्या पूर्ण खाली आलेले आहे. आणि हे कधी नाही, घडलं? आता अकाल काहीतरी एखादी मरण झालं ते दैवानी झालं असं आपण म्हणू का, की त्याच्या दैवातच होतं ते तशा प्रकारचं मरण? हो, तसं तर आहे, एका दृष्टीने तसंच आहे, पण एका दृष्टीने समवाय तर पाची लावावं लागतात. त्याला आयुबंध झाला नव्हता ही त्याची उपादानगत योग्यता मानावी लागते. ही पण पाहावं लागेल ना, की जर त्याला आयुबंध झाला असता तर तो मेला असता का? नाही मेला असता.
म्हणजे त्याची काय आहे, हम्म. उपादानगत योग्यता होती. नंतर दुसरं, त्याचं आयु बदलण्यायोग्य होतं, उदीर्णा होण्यायोग्य होतं, हे पण लावावं लागेल. भोगभूमीत जीव अकाल हम्म. मरणाने मरतात का? देव नाही नाही कर्मभूमीच, आणि तेही संख्यात वर्षवाले कर्मभूमीच मरतात, संख्यात हम्म. वर्षवाले. म्हणजे ती त्यांची हम्म. परत क्षणिक उपादानगत योग्यता, क्षेत्रज उपादानगत योग्यता लावावी लागेल. हम्म. तिसरं तर काललब्धी तर त्यांची आली होती हेच म्हणावं लागेल, हम्म. कारण हम्म. त्यांचा मरणाचा क्षण तोच होता, हे तर नक्की म्हणावं लागेल, काललब्धी. नंतर हम्म. त्यांना निमित्त तशा प्रकारचं पडलं, हे झालं. आणि हम्म. पुरुषार्थामध्ये पाहिलं तर पुरुषार्थ आता त्यांचा यावेळेला या कथनात गौण म्हणायचा. गौण का? कारण प्रति समय आमचा पुरुषार्थ होतच आहे. हम्म. एक समय तरी आम्ही पुरुषार्थाशिवाय आहे का? नाही आहे. हम्म. एखादी, मी म्हटलं की एखादी आळशी व्यक्ती आहे, झोपूनच राहते 24 तास, तिचा हम्म. पुरुषार्थ आहे की नाही? तिचा पुरुषार्थ आहे की नाही? तिचा झोपण्याचा पुरुषार्थ आहे. सरळ आहे ना. कार्य करण्याचा पुरुषार्थ नाही आहे, तिचा झोपण्याचा पुरुषार्थ होऊ लागला. पण पुरुषार्थाशिवाय एक क्षणही जातो का? नाही जात. हम्म. हम्म. पुरुषार्थ आहेच, म्हणून त्याचा त्यावेळेला आता म्हणजे प्लेन मध्ये बसण्याचा पुरुषार्थ कोणताही, जो काही घडलं त्याच्याकडून त्या हम्म. समयाचे, त्याच्या आत्म्याचं बल वापरून जे कार्य तिथे घडलं, तो त्याचा त्या समयातला पुरुषार्थ आहे, बस. म्हणून लावायचे पाचही समवाय हम्म. कथनामध्ये असं. हम्म. ठीक आहे. हो. आता पुढचं प्रकरण उद्यालाच सुरू करावं मला असं वाटतंय, श्लोक नवीन. फक्त भूमिका सांगते की त्या काळामध्ये देखील ज्या वेळेला हा ग्रंथ लिहिला गेला, त्या काळात देखील मुनी बहुलतेनी नव्हते. बहुलतेनी नसल्यामुळे काय वाटायचं की लोकांना मुनी धर्म आचरण करण्यात कठीण आहे. आजही आम्हाला असंच वाटतं की हे कसं आहे, अशी धारा व्रत आहे, हे पालन करणं, नियम घेणं हे काही अगदी साधं सोपं नाही. नियम जर आम्हाला पालन करायचं असेल तर मनाचं तेवढं आमच्या धीरता पाहिजे आमच्या जीवनात, की मला हे कोणत्याही परिस्थितीत पाळायचं आहे. आणि कधी कधी असं वाटतं की आज आम्ही इतकं शिकलो, पण थोडं आम्ही याच्या आधीच्या पार्श्वभूमीत जर पाहिलं तर त्या लोकांना हे धार्मिक शिक्षण कमी होतं, पण त्यांची दृढता खूप होती. नाही, काही झालं तरी मी रात्री पाणी नाही पिणार, मला मरण आलं तर चालेल, पण हा अशा प्रकारचं मी काहीही धर्माच्या विपरीत करणार नाही. किंवा त्याला चौहार म्हणत होते, म्हणजे 4 प्रकारच्या आहाराचा त्याग भाद्रपदात. त्यांचा संध्याकाळी 6 पर्यंत सगळं निपटून पाणी वगैरे पिऊन त्यांचा सुरू होऊन जात होता त्याग घेणं, चौहार म्हणत होते. तर मंदिरात जाण्याच्या आधी ह्या सगळ्या प्रक्रिया त्यांच्या घडून जात होत्या. त्या काळात त्यांनी कट्टरतेनी, ज्ञान जरी कमी असलं तरी आचरणाच्या माध्यमातून हे जैनत्वाचे संस्कार टिकवून ठेवले. आणि हे जैनत्वाचे संस्कार एवढ्या दृढ रीतीने पुढे आले की अनेक पिढ्यांपर्यंत ते संस्कार टिकले. आज आम्ही पाहतो की आज आमच्याजवळ धर्माची साधनं विपुलतेने आहे, आम्ही सगळं सगळं ऐकतो आहे, पण आचरणात पाहताना आचरणात आम्ही कुठंतरी कमी पडतो का, हा प्रत्येकाला संशोधन करण्यासारखा प्रश्न निर्माण झालेला आहे. दृढतेने आम्ही आज चारित्र्य पाळू शकत नाही किंवा आम्हाला कठीण चाललं. त्याही काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती. आणि म्हणून असं म्हणतात आचार्य या ठिकाणी की वर्तमान काळामध्ये आम्हाला हिंसादिकांचे त्याग करणारे दिसत नाही, फारसे दिसत नाही. आणि तसं आचरण करणं हे कधी कधी आम्हाला असंभव वाटतं की हे कसं शक्य आहे. कारण मध्या काळामध्ये पहा, शांतीसागर महाराजांच्या वेळेला जणू काही मुनी परंपरा ही नष्टप्राय झालेली होती. तुरळक मुनी जीवनात दिसत होते. जर अर्धकथानक नावाचं बनारसजी दासजींचं आत्मकथानक वाचलं तर त्याच्यात आम्हाला हा उल्लेख पाहायला मिळतो की उत्तर भारतात मुनी संस्थाचं नव्हतीच, एकही मुनी नव्हते. दक्षिणेमध्ये साधारणतः 3 ते 4 आदिसागर मुनी
आणि नंतर झाले शांतीसागर. असे मुनी त्या ठिकाणी होते, म्हणून हे आचरण असंभव वाटतं. आणि म्हणून भूतकाळात झालेल्या त्यागींच्या कथा फक्त आम्हाला मिळतात, आत्ता काही आम्हाला असे मुनी दिसत नाही, अशा प्रकारचा शंकाकाराचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं समाधान आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. देव भजो नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.